एक मोठा टोप घ्यायचा आहे. मिनिमम 1.5 लिटरची कढी बनवणार आहे. 2 चमच बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 1 लिटर वारणाचं दही, 1 लिटर बटर मिल्क घेतलेलं साधं प्लेनमध्ये, आणि थोडंसं दही घेतलेलं आहे थिकनेससाठी. आता आपण हे बेसनच्या पिठामध्ये छान ओतून घ्यायचं आहे. घेऊया. दही आणि छास आणि बेसन एका टोपात घेऊन आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. जे लम्स झालेले आहेत बेसनचे ते पूर्ण काढून घ्यायचे रवीच्या साहाय्याने. अशा प्रकारे आपलं छास आणि बेसन एकजीव करून घेतलेला आहे. आता पुढे जाऊया तडका द्यायला ह्याला. आता काहीच लम्स राहिलेले नाही आहेत, बघतच आहात. चलो अभी देखते हैं नेक्स्ट प्रोसेस. आपण आता तडका देऊन घेऊया. कढई तापत ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये तेल ऍड करून घेऊ. लागणारं साहित्य: हिरवा मिरची, तुम्हाला तिखट जसं नुसार तुम्ही खाणार असाल तसं, कढीपत्ता, लसूण छान मी बारीक म्हणजे त्याला ठेचून घेतलेला आहे. छान कढई तापलेली आहे. तेल ओतून घेते. तुम्ही तुपाचेही देऊ शकता. आमच्या घरात तूप नाही आवडत कोणाला, म्हणून आम्ही तेलाचे देते. तेल छान तडतडू दे. घेतलेलं आहे आपण ते आता तेलात छान टाकून घेऊया. तेलही तापलेलं आहे. तेल किती सुंदर तापलेलं आहे. मिरच्या पण घालून घेतलेल्या आहेत. आता लसूण ऍड करून घेऊया. हळद आणि थोडीशी काश्मीरी पावडर टाकून घेऊया. आणि थोडंसं हिंग. फोडणी आपली झालेली आहे. मिरच्याही आणि लसूणही छान फ्राय झालेले आहेत तेलात. आता आपण त्याच्यात मगाशी छास आणि बेसनाचं जे मिक्सचर हे केलेलं ते ऍड करून घेऊ. गॅस लोच ठेवायची आहे. अशा प्रकारे आपली फोडणी देऊन झालेली आहे. आणि ह्याच्यात फोडणीमध्ये आपण छासही ऍड केलेली आहेत. मला 2 पद्धतीच्या कढी येतात. तुम्हाला किती पद्धतीचे येतात ते नक्की सांगा. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कोथिंबीर घालायची तर कोथिंबीरही घालू शकता. कढीला छान फोडणी देऊन झालेलं आहे. आता तिला एक कढ येईपर्यंत मंद गॅसची टाकायला विसरलेली. आता ह्याच्यामध्ये चवीपुरती मीठ घालून घ्या. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. प्रकारे माझी कढी रेडी आहे. बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे. मी याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी 2-3 कोकमाच्या फोडी पण घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर पण ऍड केलेली आहे छान. आणि कढी सोबत खायला आहे छान खिचड़ी एंड कढ़ी का कॉम्बिनेशन. वाओ, खाओ और अभी मस्त स्क्वायर का जाने का आनंद उठाइए. मी लवकर मालवणी पद्धतीने कढी कशी बनवतात तेही सांगणार आहे. आमच्याकडे मस्तपैकी वाटपाची कढी बनवली जाते. दिस रेसिपी माझ्या मावशीकडची आहे. ती अशी बनवते, पण तिची खूप पातळ असते. मी थोडीशी घट्ट बनवलेली आहे. हे बघा कोकम, बघा त्याच्यात कोकमही दिसत आहे.